नमस्कार मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंट हे चांगलं करिअर ऑप्शन आहे का? असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हो, हे एक चांगलं करिअर ऑप्शन आहे. पण त्याआधी काही गोष्टी मला तुम्हाला सांगायला आवडतील. काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. जर तुम्हाला लोकांना मदत करायला आवडत असेल, जर तुम्हाला भारत आणि भारताबाहेर काम करण्याची इच्छा असेल, जर तुम्हाला इंटरनॅशनल वातावरणात काम करावंसं वाटत असेल, जर तुमचे वर्किंग आवर्स फ्लेक्झिबल असतील, तुम्ही शिफ्ट ड्युटी करण्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर आणि फक्त सॅटर्डे संडे विकली ऑफ मिळेलच असं नाही आहे. तुम्हाला वीकमध्ये कोणत्याही दिवशी तुमचा विकली ऑफ दिला जाईल आणि वर्किंग आवर्स थोडेसे जास्त आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करा, स्वतःला हे प्रश्न विचारा. जर प्रश्नाचं उत्तर हो येत असेल आणि तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट हे नक्की करू शकता. असतं फ्रंट ऑफिस, FO म्हणतात. एक दुसरं असतं हाऊसकीपिंग, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये HK म्हणतात. तिसरं आहे FPP, फूड प्रोडक्शन म्हणजे किचन. आणि चौथं आहे FNB म्हणजे फूड अँड बेवरेजेस, जिथे तुम्ही जेवण सर्व कसं करतात, अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस सर्व कसं करतात हे सगळं तुम्हाला तिथे शिकवलं जातं. हे 4 तुमचे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजूनही खूप सब्जेक्ट आहेत. तुम्हाला फ्रेंच शिकवण्यात येईल, तुम्हाला सेल्स अँड मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, तुम्हाला अकाउंट शिकवण्यात येईल, इंजिनिअरिंगही असतं. तर हे सगळे सब्जेक्ट्स असतात, पण मेन हे 4 सब्जेक्ट आहेत. ह्या 4ही सब्जेक्टमध्ये एखादं स्पेशलायझेशन सब्जेक्ट तुम्ही निवडून तुम्ही हॉटेल्समध्ये करिअर स्टार्ट करू शकता. तर असं नाही आहे की फक्त हॉटेलमध्ये तुम्हाला जॉब मिळेल. तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे जॉब मिळेल हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही हॉटेल्समध्ये काम करू शकता, तुम्ही क्रूज लाईनमध्ये काम करू शकता, एअरलाईन्समध्ये काम करू शकता. ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ते हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या स्टुडंट्सना प्राधान्य देतात. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज ही हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट्सना प्राधान्य देतात. आणि मोठे मोठे हॉटेल ब्रँड्स आहेत, तिथे तुम्ही सहज काम करू शकता. ही महत्त्वाचे हॉटेल ब्रँड्स आहेत जे भारतामध्ये खूप वर्षापासून काम करत आहेत. तर त्यांचे काहींची मी तुम्हाला नावं सांगते. एक ताज आहे, दी ओबेरॉयज, लीला, अकॉर्ड ग्रुप ऑफ हॉटेल्स आहे, हायत आहे, मॅरियट हॉटेल्स आहे, लेमन ट्री आहे आणि छोट्या सेगमेंटमध्ये आपल्याकडे सयाजी आहे, फन हॉटेल्स आहेत. असे भरपूर हॉटेल्स आहेत. त्यातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता. तर क्वालिटीज कोणत्या असल्या पाहिजे तुमच्यामध्ये? तुमचं संभाषण कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स हे चांगले असले पाहिजे. जर चांगले नसतील तर घाबरू नका, तुम्ही ॲडमिशन घ्या. ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये जे काही प्रश्न उत्तर विचारले जातील त्याचं कॉन्फिडेंटली उत्तर द्या. ॲडमिशन घेतल्यानंतर पूर्ण कोर्स पूर्ण करेपर्यंत तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सकडे लक्ष द्या, तुम्ही तुमच्या इंग्लिश स्पीकिंग स्किलकडे लक्ष द्या आणि ते इम्प्रूव्ह होतं. असं नाही की नाही होत, ते खूप छानपैकी 3 वर्षाच्या कोर्समध्ये डिग्री असू दे, डिप्लोमा असू दे, तुम्ही ते इम्प्रूव्ह करू शकता. तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकली, इंग्लिश, स्पॅनिश, तर त्याचाही फायदा तुम्हाला होतो. जर तुम्ही एखाद्या इंटरनॅशनल ब्रँडसाठी काम करू इच्छित आहे, भारताबाहेर तुम्हाला काम करायचं आणि तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये हे मेन्शन केलं असेल की तुम्हाला फ्रेंच येते किंवा दुसरी कोणती भाषा येते, तर अशा कॅन्डिडेट्सना जरूर प्राधान्य दिले जाते. भारतामध्ये अशा भरपूर संस्था आहेत ज्या तुम्हाला डिप्लोमा आणि डिग्री असे दोन्ही शिक्षण तुम्हाला अवेलेबल करून देतात. जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिग्री करायची असेल तर तुम्हाला काही एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात. तर त्या 2 प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम असतात. एक नॅशनल लेवलची असते आणि एक असते राज्यस्तरीय म्हणजे स्टेट लेवलची एक्झाम असते. तर तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये जायचं आहे त्या प्रकारे तुम्ही ती एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात. ही एंट्रन्स एक्झाम असते 12वी नंतर. आता आपण एंट्रन्स एक्झामबद्दल थोडी माहिती घेऊया. तर जी नॅशनल लेवलची एक्झाम आहे ती भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत एक संस्था स्थापन केली गेली आहे. त्याचं नाव आहे नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. ही संस्था एंट्रन्स एक्झाम पूर्ण देशभरामध्ये घेते आणि ही संस्था पूर्ण देशभरामध्ये 90पेक्षा जास्त कॉलेजेससाठी ही संस्था एंट्रन्स एक्झाम घ्यायचं काम करते. 2026ची एंट्रन्स एक्झामची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर 2027च्या एंट्रन्स एक्झामसाठी तुम्ही फोकस करा. 2027च्या हॉटेल मॅनेजमेंटची एंट्रन्स एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर त्याचे फॉर्म हे 2026च्या डिसेंबरमध्ये येतील. फॉर्म भरून ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट हे 2027च्या जानेवारी ते मार्चमध्ये असेल
आणि एक्झाम तुमची होणार आहे 2027च्या एप्रिलमध्ये आणि रिझल्ट त्याचा येतो 2027च्या मेमध्ये. एकदा काही त्याचा रिझल्ट आला मे महिन्यामध्ये आणि तुम्ही जर त्याच्यात उत्तीर्ण झालात तर जून महिन्यामध्ये काउन्सिलिंग सेशन असतं. त्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला तुमच्या आवडणाऱ्या तुमच्या राज्याच्या आजूबाजूला असणारे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये जिथे तुम्हाला जायची इच्छा आहे त्याचे 3 प्रेफरन्सेस तुम्हाला द्यावे लागतात. तुमचे मार्क्स आणि त्या कॉलेजमध्ये अवेलेबल असणाऱ्या सीट्स हे सगळं बघण्यात येतं आणि ते तुम्हाला सुचवतात की तुम्ही IHM गोवा दिलाय पण तिथे जागा नाही आहे, पण आम्ही तुम्हाला IHM बँगलोर देऊ शकतो. तर अशा प्रकारे ते काउन्सिलिंग होतं. तुमचे प्रेफरन्सेस आणि तिथे असलेल्या अवेलेबल सीट्स आणि तुमचे मार्क्स ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग करून ते तुम्हाला एक कॉलेज ठरवतात. तर ते थोडेसे ॲडमिशन प्रोसेस तिथे काउन्सिलिंगमध्ये होते आणि उरलेली ॲडमिशन प्रोसेस जे काय आहे ते तुम्ही तुमच्या दिलेल्या कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण करायचे आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की ही एंट्रन्स एक्झाम कोणी कोणी द्यायची. तर 12वी उत्तीर्ण झालेल्या पास झालेल्या कोणत्याही शाखेतले स्टुडंट्स आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स ह्याच्यातले कोणतेही स्टुडंट्स 12वी पास झालेले असतील ते कोणी ती परीक्षा एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात. तर ही प्रश्नपत्रिका 200 मार्काची असते. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ही असतं. तर जरा सांभाळून प्रश्नांची उत्तर द्या. आणि हे MCQ असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, टिक करायचे असतात. तर हे 200 मार्काचे प्रश्न कसे सॅग्रिगेट केलेले असतात ते आपण बघू. लॉजिक हे तुम्हाला 30 मार्काचं असतं, मॅथ्स हे 30 मार्काचं असतं, जनरल नॉलेज हे 30 मार्काचं असतं, हॉस्पिटॅलिटी ॲप्टिट्यूड नावाचा एक सेगमेंट असतो ते तुम्हाला 50 मार्काचं असतं आणि इंग्लिश जे आहे ते तुम्हाला 60 मार्काचं आहे. तर टोटल हे तुम्हाला 200 मार्काचा प्रश्नपत्रिका असते. तर ही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्याच्यामध्ये जे तुमचे मार्क्स आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमचे कॉलेजेस निवडता येतील. तर एक वेबसाईट आहे त्याचं नाव आहे nchmgee.nta.nic.in. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटचं नाव टाकेन. त्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. डिसेंबरमध्ये फॉर्म येतात तर तुम्ही त्याच्या आधी ती वेबसाईटला व्हिजिट करा. फॉर्म कधी येतात ते बघा, लास्ट डेट फॉर्म सबमिशन करायची कधी आहे ते बघा, एक्झाम सेंटर कुठे आहे ते सगळं बघा आणि तुम्ही त्या एक्झामसाठी अपियर करा. तर ही जी प्रोसेस आहे ती नॅशनल लेवलचे जे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत ज्याला IHM म्हणतात, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ते बहुतेक राज्यांमध्ये ते कॉलेजेस आहेत. IHM मुंबई, IHM गोवा, IHM बँगलोर, IHM न्यू दिल्ली. तर अशा प्रकारच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते जी कंडक्ट केली जाते नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. आता आपण बघूया स्टेट लेवलच्या परीक्षा कशा असतात. तर स्टेट लेवललाही आपल्याकडे खूप फेमस हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत. तर त्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन हवं असेल त्यासाठीही आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तर ती एंट्रन्स एक्झामचा पॅटर्न कसा असतो ते आपण सगळं बघूया. तर याबद्दलची माहिती तुम्हाला एका वेबसाईटवर मिळेल. त्याचं नाव आहे CETCELL.MAHACET.org. तर या वेबसाईटवर जानेवारी महिन्यामध्ये या संबंधीची सगळी माहिती येते. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर इथेही आर्ट सायन्स कॉमर्स तुम्ही कोणत्याही फील्डमधनं तुमचं 12वी झालं असेल तरी चालतं, पण मिनिमम मार्क्स हे तुमचे 45% असावे लागतात. तर अशा प्रकारे हॉटेल मॅनेजमेंट हे करिअर तुम्हाला निवडायचं असेल आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या एंट्रन्स एक्झाम द्यावे लागतात, त्याचा पॅटर्न कसा असतो, त्याच्यासाठी ज्या वेबसाईट्स आहेत त्या कशा शोधायच्या ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तुम्ही नक्की याचा विचार करा. जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट हे कोर्स करून तुम्हाला हॉटेलमध्ये, एअरलाईन्समध्ये, क्रूजमध्ये, इव्हेंट कंपनीजमध्ये काम करायची इच्छा असेल तर नक्की करा. पण या सगळ्या फील्डमध्ये खूप हार्डवर्क आहे, तर त्याची तयारी नक्की ठेवा. म्हणतात ना, नो पेन नो गेन, तसंच काहीसं हे हॉटेलमधलं करिअर आहे. तर अशाच व्हिडिओसकट आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग.